तील राजकीय घडामोडींसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट केलेलं आहे। ते नेमकं ट्विट काय आहे आपण पाहूया। तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष हा पाटील असावा, पटेल नव्हे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळामध्ये पार विचका झाला आहे। त्यावर खरं तर भाष्य करावं असं वाटत नाही, पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही, असं ट्विट आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं आहे। राज ठाकरेंचं हे खोचक ट्विट आपण पाहतो आहोत। आज दिवसभरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडी आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं हे महत्त्वाचं ट्विट। राष्ट्रवादीचा अध्यक्ष मराठमोळा, पाटील असावा, पण पटेल नव्हे, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरेंचं नेमकं ट्विट काय आहे आपण पुन्हा एकदा पाहूया। महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळामध्ये पार विचका झाला आहे। त्यावर खरं तर भाष्य पण करावं असं वाटत नाही, पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही, असं खोचक ट्विट राज ठाकरे यांनी केलंय। प्रफुल्ल पटेल यांच्यावर हा एक प्रकारे मोठा निशाणा राज ठाकरे यांचा म्हणावा लागेल। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आवेश, राज ठाकरे यांच्या या ट्विटचा अर्थ नेमका काय घ्यायचा? नक्कीच सागर, आपल्या माहिती गेल्या 3 दिवसापासून जे घडामोडी चालू आहेत त्याच्यात 2 व्यक्ती सगळ्या समोर आहेत। एक सुनील तटकरे आणि दुसरे प्रफुल्ल पटेल। एकीकडे राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शरद पवार राष्ट्रवादीकडून वक्तव्य येत होते, पण या दोघांनी गेल्या 3 दिवसाची खेळ केली। त्यात आज सुनीत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांनी एक खोचक ट्विट केलं। त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मराठी पक्ष आहे आणि इथला जो अध्यक्ष व्हायला पाहिजे तो पाटील व्हायला पाहिजे, पटेल नको। म्हणजे शरद पवार राष्ट्रवादीचे जे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्हायला पाहिजे आणि प्रफुल्ल पटेल नको, असं या ट्विटचा अर्थ आहे सागर। नक्कीच आवेश, त्यामुळे राज ठाकरेंचं हे महत्त्वाचं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिवसभरात घडलेल्या घडामोडी आणि त्यानंतरचं हे ट्विट अतिशय महत्त्वाचं असं आहे। धन्यवाद आवेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर राज ठाकरे यांनी अतिशय खोचक असं ट्विट केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा पार विचका झालाय असंही राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष हा मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नको, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांचं हे खोचक ट्विट आपण पाहतो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिवसभरामध्ये अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर काही वेळापूर्वीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि अशावेळी राज ठाकरेंचं हे अतिशय महत्त्वाचं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासंदर्भात राज ठाकरे यांनी हे खोचक ट्विट केलेलं आहे। राष्ट्रवादीचा अध्यक्ष हा मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नको, असं त्यांनी म्हटलंय।